म्युटेशन करपाक कितले म्हयने, कितले दीस वा कितलीं वरां लागता हाचेर आजकाल आमी खूब आयकता, पेपरांनी वाचता. म्हाका जर विचारशात तर कांय ठरावीक केसीन म्युटेशन एका वरान सुद्दां करूंक जाता. जेन्ना भाटकार लँड ओनर आपली प्रॉपर्टी दुसऱ्या मनशाक विकता तेन्ना तो वचून सेल डीड करता. जेन्ना तो सब रजिस्ट्रारान वचून सेल डीड रजिस्टर करता त्याच वेळार तेजो मालकी हक्क, तेजे टायटल, तेजे अधिकार सगळे जो तो परचेजर आसता, जो विकतो घेवपी मनीस आसता तेज्या नांवार कायद्यान ट्रान्सफर जाता. मागीर तो सेल डीड जो आसता त्या सेल डिडानूच एक क्लॉज आसता की ही जमीन विकपी मनीस, सेलर, तो भाटकार लँडलॉर्ड आनी तो लग्न आलेले त्याची बायल दोगांयनी अशें बरोवन दिल्लें आसता की तेंचें म्युटेशन करपाक ही प्रॉपर्टी कसलेंच ऑब्जेक्शन ना. तो सेल डीड घेवन जर कोण मामलेदारा कडेन गेलो आनी सर्वे फॉर्मार, त्या प्रॉपर्टीच्या सर्वे फॉर्मार जर एकाच भाटकाराचें नांव आसा आनी तो भाटकार लग्न आलेले त्याची बायल दोगांयनी मेळोन सब रजिस्ट्रारान वचून जर तो सेल डीड केला आनी त्या दोगांची नांवां सोडल्यार टेनंट कॉलम म्हणून जो सर्वे फॉर्मार आसता तितून वा अदर रायट्स कॉलम जो सर्वे फॉर्मार आसता तितून कोणाचीच समजा नांवां ना तर मामलेदारान एका वरान सुद्दां हें म्युटेशन करूं येता. कित्याक सेल डीड रजिस्टर जाता तेन्ना प्रॉपर्टी ऑलरेडी ट्रान्सफर जाता. दुसरी गजाल, मामलेदारा कडेन अधिकार आसना, मामलेदाराक ज्युरिडिक्शन आसना ती प्रॉपर्टी कोणाची, त्याचो मालक कोण, तो विकला तो मालक काय ही प्रॉपर्टी कोणें लँड ग्रॅबिंग करून घेतल्या तें सोदपाचो वा तें पळोवपाचो मामलेदाराक अधिकार आसना. मामलेदारान फक्त पळोवचें पडटा सर्वे रिकॉर्ड्स, सर्वे रिकॉर्ड्सान ज्या मनशान प्रॉपर्टी विकला ताचें नांव आसा तितलेंच ताणें पळोवचें पडटा. आनी समजा अदर रायट्स कॉलम टेनंट म्हणून आनीक कोणाची नांवां आसा तर मागीर नोटीस काडची पडटा. आनी नोटीस काडटकच 15 दिसां भितर ऑब्जेक्शनां फायल करपाचीं आसता. एक स्टिपुलेटेड पिरियड आसता, कोणाक जर ऑब्जेक्शन आहा तेणी ऑब्जेक्शन हाडची आनी त्या टायमा भितर जर कोणें ऑब्जेक्शन हाडली तर मागीर मामलेदारान डिसायड करचें पडटा. डिसायड कितें करूं शकता तो एक लक्षांत घेया, कोण मुणकार, कोण टेनंट म्हणून जर ताच्या कडेन येयलो जेचें नांव सर्वे रिकॉर्ड्सार ना, मामलेदार एस एन रेव्हेन्यू ऑफिसर ती ऑब्जेक्शनां कन्सिडर करूं शकना. कित्याक ताका तें ज्युरिडिक्शन एस ए सर्वे ऑफिसर आसना. समजा कोण येयलो की ही प्रॉपर्टी आपली किंवा विकल्या ताका रायट ना, म्हजी प्रॉपर्टी तेणें लँड ग्रॅबिंग करून घेतला अशें जर मामलेदाराक समोर हाडलें तरूय मामलेदाराक अधिकार ना, ज्युरिडिक्शन ना, ओनरशीप कोणाची हें डिसायड करपाचें. मागीर मामलेदारा कडेन ऑब्जेक्शनां येवच तरी कसली शकता. एका वरान तेणें म्युटेशन कित्याक करचें न्हय. दुसरी गजाल, कोण म्हणटा एका खंयच्या तरी हितून आयतारा संडे दिसा म्युटेशनाची ऑर्डर काडली. म्हाका सांगा, समजा 15 दिसाची कोणाक मुदत दिल्या, एक स्टिपुलेटेड टायम आसता ऑब्जेक्शन फायल करपाचो, ती टायमाची लिमीट शेनवारा सोंपली, कोणेच ऑब्जेक्शन हाडलें ना, तर 16व्या दिसा आयतारा दिसा ती पिरियड जी आसता ऑब्जेक्शन घालपाची ती सोंपतकच ऑर्डर काडूंक मामलेदाराक कोण आडोवंक शकता. कायद्यान एग्रीमेंट सुद्दां शेनवार आनी आयतार करूंक मेळटा, फक्त ती ऑफिसां, सब रजिस्टर ऑफिस बंद आसल्या कारणान तो रजिस्टर जावं शकना. कायद्याक तुका शेनवार आयतार लागता अशें म्हाका जाल्यार दिसना. पण एक जर असो प्रोसेस फास्ट करूं येता आनी मामलेदारांनी तो केलो ताचो बेनिफीट सगळ्यांक मेळपाक जाय. ते फक्त सिलेक्टीव कोण तरी पॉलिटिशियन वा कोण पयशेवाले मनीस हेंचेच म्युटेशन फास्ट जावंक फावना, तर सर्वसामान्य सगळ्या लोकांचें म्युटेशन अशेंच फास्ट जावंक जाय, अशेंच बेगीन जावंक जाय. तुमकां कितें दिसता?